हॅलो डिअर स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप 16चे जे काही एलिमेंट्स आहे ते पाहणार आहोत। त्यासाठी आपण काय करतो, एक चार्ट तयार करतो। त्या चार्टमध्ये 4 कॉलम करतो। त्याच्यामधला जो पहिला कॉलम आहे तो काय असतो आपला ॲटॉमिक नंबर्स। त्याच्यानंतर सेकंड कॉलम आहे तो आपला काय असतो नेम ऑफ एलिमेंट्स। थर्ड कॉलम असतो तो कोणता असतो सिम्बॉल, आणि फोर्थ कॉलम असतो तो कोणता असतो ट्री। ठीक आहे, आता काय करायचं, ॲटॉमिक नंबर जो कॉलम आहे तो लास्टला पाहणार आहोत आणि ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते पण तुम्हाला सांगणार। ठीक आहे, आता जो काय नेम ऑफ एलिमेंट्स, मग ग्रुप 16 मधला जो पहिला एलिमेंट आहे तो कोणता आहे ऑक्सिजन। त्याचं सिम्बॉल काय आहे ओ। त्याच्यानंतरचा एलिमेंट आहे तो सल्फर, सल्फरचा सिम्बॉल काय आहे एस। त्याच्यानंतरचा एलिमेंट आहे सेलेनियम, सेलेनियमचा सिम्बॉल आहे SE। त्याच्यानंतरचा एलिमेंट आहे टेलिरियम, टेलिरियमचा सिम्बॉल आहे TE। त्याच्यानंतरचा एलिमेंट आहे पोलोनियम, पोलोनियमचा सिम्बॉल आहे PO। आता हे ग्रुप 16चे एलिमेंट कसे लक्षात ठेवायचे, तर त्यासाठी आपण काय बनवलं, एक ट्रिक बनवलं। तर ट्रिक पहा काय, ऑक्सिजनसाठी आपण काय लिहिले ओल्ड, सल्फरसाठी स्टाईल, सेलेनियमसाठी से, टेलिरियमसाठी टीचर, पोलोनियमसाठी प्ले। ठीक आहे, काय आहे ट्रिक, ओल्ड स्टाईल से टीचर प्ले। ट्रिक काय आहे, ओल्ड स्टाईल से टीचर प्ले। वन्स अगेन आई विल रिपीट दिस ट्रिक, ओल्ड स्टाईल से टीचर प्ले। आता जो काय आहे ग्रुप 16चे एलिमेंट आहे त्याच्यातला जो पहिला एलिमेंट आहे तो कोणता आहे आपला ऑक्सिजन। जर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर माहिती असेल तर त्याच्या खालचे जे काय एलिमेंट्स आहेत त्याचे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात। तर मला ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर माहिती आहे, किती आहे त्याचा, तर 8 आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला असे मॅजिक नंबर ॲड करायचे की सल्फरचा भेटतो, त्याच्यानंतर सेलेनियमचा भेटतो। तर मी 8मध्ये काय केलं, 8मध्ये काय केलं 8 ॲड केलं, 8मध्ये काय केलं मी ॲड 8 केलं, तर मला सल्फरचा ॲटॉमिक नंबर भेटतो, किती भेटतो 16। देन मी काय केलं, सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16मध्ये मी काय केलं ॲड काय केलं, याच्यामध्ये 18 केलं, काय केलं 18 हा मॅजिक नंबर ॲड केला। तर त्याच्यानंतर काय होतं, सेलेनियमचा ॲटॉमिक नंबर भेटतो, किती आहे 34। 34मध्ये देन मी काय केलं +18 ॲड केलं, काय केलं +18 ॲड केलं, तर मला कोणाचा ॲटॉमिक नंबर भेटतं टेलिरियमचा, तो किती भेटतं 52। 52मध्ये जर मी काय केलं 32 ॲड केलं, 52मध्ये मी काय केलं 32 ॲड केलं, तर मला पोलोनियमचा ॲटॉमिक नंबर भेटतो, तो किती भेटतो आपला 84। ठीक आहे, त्या टाईपने आपण काय करू शकतो, ॲटॉमिक नंबर पण कॅल्क्युलेट करू शकतो। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।